रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025चा नवा विजेता विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांचं 18 वर्षांचं स्वप्न साकार. बंगळुरूकडून पंजाबचा पराभव, विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही 28 ठिकाणं उद्ध्वस्त. पाकिस्तानच्याच अंतर्गत अहवालात कबुली. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. पेशावरपर्यंत घुसून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पडघ्यामध्ये काही तरुण तुर्कीला जाऊन आल्याचा एटीएसला संशय. आयसिस दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांची भेट घेतल्याची शक्यता. एटीएसनं टाकलेल्या छाप्यामध्ये 19 मोबाईल जप्त. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावचा निर्णय. मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न. मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्र हितासाठी कोणताही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार. मनसेकडून टाळी मिळणार का याची प्रतीक्षा. चाकणकर म्हणजे रश्मिका मंदना आहेत का? महिला आयोगासंदर्भात बैठकीनंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. तर अंधारे प्रसिद्धीसाठी आरोप करतात, चाकणकरांचा पलटवार. कर्नाटकात विजयपूरमध्ये तब्बल 59 किलो सोनं चोरीला. काळ्या जादूचा वापर करून चोरी केल्याचं समोर. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांच्या 8 टीम तैनात. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून कोणाचीही उपस्थिती नाही. पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सुरू. युक्रेननं रशियाला पुन्हा डिवचलं. ड्रोन हल्ल्यानंतर आता क्रिमिया ब्रिजवर हल्ला. तब्बल 1100 किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून पूलच उडवला. अयोध्येतील राममंदिरात दरबाराच्या अभिषेक विधीचा आज दुसरा दिवस. मंदिर परिसरात मूर्तींना शहर भ्रमणासाठी नेणार. अयोध्येत भाविकांची गर्दी.